नमस्कार बघतो। आज 26 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट सोमवार व मंगळवार पवित्र कृष्ण जन्माष्टमी पर्व। रात्री गुपचूप ठेवा या ठिकाणी एक कवडी, तत्काळ तुमची रिकामी जोडी भरून जाईल। सृष्टी पालन करता श्रीहरी विष्णूंचे 8वे अवतार प्रभू श्रीकृष्णांच्या कृपेने ना केवळ तुमच्या जीवनाच्या समस्त समस्यांतून मिळून जाईल हातोहात मुक्ती, तर उलट तुमच्या जीवनामध्ये होईल धनवर्षाव, बनाल तुम्ही महाधनवान करोडपती। खुशी सुख समृद्धीने भरून जाईल तुमचे राहते घर। 7 जन्मांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या आयुष्यातून सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। भक्तो, जन्माष्टमीचे पावन पर्व आज भारतातच नव्हे तर कित्येक साऱ्या दुसऱ्या देशांमध्येही अगदी धूमधडाक्यात साजरे केले जाईल। आणि खास करून वरिष्ठ पंथीयांसोबतच सर्वसामान्य जनतेसाठीही आजचा दिवस खूपच महत्त्वपूर्ण आहे। पूर्ण भारतामध्ये आजच्या दिवसाला घेऊन उत्साह आपल्या चरमसीमेवर राहील। लोक या पर्वास घेऊन खूपच उत्साहित राहतील। पुराणांच्या अनुसार भगवान श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीला सर्व अधर्मी पापींपासून मुक्त करण्यासाठी भाद्रपद मासातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला योगेश्वर श्रीकृष्णजींच्या रूपामध्ये या भूमातेवर जन्म घेतला होता। भक्तो, आपल्या या अवताराच्या कालावधी दरम्यान त्यांनी या पृथ्वीवरील दुराचारी लोकांचा, अधर्मी दुष्ट पापी लोकांचा सर्वनाश करण्याचे कार्य केले। आणि यासोबत त्यांनी भगवद्गीतेच्या रूपामध्ये मानवी जीवनाला सत्याचा आणि धर्माचा संदेश दिला। आणि हेच ते कारण आहे की आजच्या या दिवसाला त्यांच्या जन्मदिवसाच्या रूपामध्ये भारतासह कित्येक इतर अन्य देशांमध्ये एवढ्या धूमधडाक्याने साजरा केला जातो। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवा चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात जात आहे कवड्यांशी जोडलेले उपाय, ज्यांना आज मध्यरात्री जन्माष्टमीच्या मुहूर्तावर करून किंवा मग उद्या रात्री करून आपल्या समस्यांतून अगदी 100% निश्चितच सुटका मिळू शकता, आपल्या मनोकामनांना पूर्ण करू शकता आणि दुःख दारिद्र्य आपल्या जन्मोजन्मांतरीच्या गरिबीला पळवून लावू शकता। कारण की या कवडीचा जन्माष्टमीच्या पावन पर्वात खूपच मोठे महत्त्व आहे। परंतु कसे, या तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। बघतो, या उपायास केल्याच्या नंतर ना केवळ तुमच्या तर तुमच्या पूर्ण कुटुंब परिवाराच्या जीवनामध्ये तत्काळ एक चमत्कारिक आणि सकारात्मक बदलाव होईल। तुमच्या घराची बरकत होईल, दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट तुमच्या घराची उन्नती होत जाईल। त्यामुळे या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न पळवता अवश्य पहा। याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका। माहितीला अगदी बारकाईने समजून घ्या व लक्षपूर्वक ध्यानात ठेवून आज रात्री कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर रात्री 12च्या नंतर पूजा करून झाल्यावर जरूर अंमलात आणा। स्वामी सेवा चॅनलचा उद्देश आहे जनहित आणि जनकल्याण। या तर मग जाणून घेऊयात। बघतो, व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आग्रहाची विनंती करू इच्छितोय, जर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये अजूनही जय श्रीकृष्ण टाईप केले नसेल तर त्वरितच टाईप करा आणि आजच्या दिवशी शुद्ध अंतःकरणापासून प्रभू श्रीकृष्णांचे पूर्ण श्रद्धाभावे स्मरण करून त्यांच्या जागृत आशीर्वादाची प्राप्ती करून घ्या। श्रीकृष्ण तुमच्या सर्व मानवाचित इच्छांना अवश्य पूर्ण करतील। बघतो, हे एक महत्त्वाचे ध्यान ठेवून ऐका। आज जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त रात्री उशिरा 12 वाजल्यापासून ते 12:45 पर्यंत राहणार आहे। आणि तेथेच आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही निर्माण होणार आहे। या योगाची वेळ आज दुपारी 3:55 पासून सुरू होऊन ती उद्या 27 ऑगस्टला पहाटे 5 वाजेपर्यंत राहणार आहे। खरं तर यावेळी जन्माष्टमीला तिथींचा असा संयोग बनला आहे की 2 दिवस अष्टमी तिथी लागली आहे। बघतो, जन्माष्टमी व्रताचा हा नियम आहे की ज्या रात्री निश्चित काळामध्ये म्हणजेच की मध्यरात्रीच्या वेळी अष्टमी तिथी लागते त्याच दिवशी श्रीकृष्ण जन्मव्रत केले जाते आणि दुसऱ्या दिवशी जन्मोत्सव साजरा केला जातो। बघतो, पूर्वीच्या काळात महिला आपल्या घराच्या दरवाजात आणि स्वयंपाकघराच्या सभोवतालच्या भागात लहान लहान चिमुकल्या पावलांचे ठसांचे निशाण बनवायचे, जे की गोपाळ कृष्णास त्यांच्या घरात वावरत असल्याचे, त्यांचे अस्तित्व असल्याचे दर्शवित असत। त्यामुळे खास करून ज्या दाम्पत्यांची मुलं त्यांचे म्हणणे ऐकत नाहीत तर असे लोक आवर्जून कृष्ण जन्माष्टमीचे व्रत ठेवतात। शास्त्रांचे कथन आहे, हे व्रत ठेवल्याने मनुष्याला सांसारिक सुख, सौंदर्य व प्रेम, सुख समृद्धी आणि उत्तम संतान सुखाची प्राप्ती होते आणि व्यक्तीच्या आकर्षण स्वभावामध्ये वृद्धी होते। सर्व लोक तुमचे ऐकू लागतात। आता पाहूया त्या गुप्त उपायाच्या बाबतीत, जो की आपल्या शास्त्रात वर्णित आहे। माहिती फारच सुंदर आहे, ध्यान देऊन ऐकत राहा आणि ही आजची संधी तुम्ही सोडू नका। बघतो, जन्माष्टमीच्या रात्री कवडीचे उपाय शीघ्रतेने शुभ फळ देतात। तुमची कोणती मनोकामना बऱ्याच दिवसापासून केवळ फक्त तुमच्या मनामध्येच राहिलेली आहे, ते पूर्ण होतच नाहीये, तर अशा विशेष कामनेच्या पूर्तीच्या हेतूने तुम्ही केवळ
फक्त एक कवडी घेऊन आपल्या मनोकामनेचे उच्चारण करत आपल्या घराच्या तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये पुरून ठेवा. असे केल्याने कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वाच्या प्रभावाने तुळशीमध्ये प्रभू श्री हरिविष्णूंचा आजच्या दिवशी जागृत वास असतो. सोबतच धनलक्ष्मी ही आपला वास करून असते आणि प्रभू श्री कृष्ण हे साक्षात श्री हरिविष्णूंचे स्वरूप आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या मनोकामनेची पूर्तता पुढील काही दिवसात अतिशीघ्रतेने तत्काळ पूर्ण होते. बघतो ही कवडी लक्ष्मीलाही अतिप्रिय आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात पुढे कधी धनाची कमी भासत नाही. पुढे भविष्यात तुमच्या इच्छेची पूर्तता झाल्यानंतर तुम्ही या कवडीला गंगाजलाने स्वच्छ धुवून तुम्ही तुमच्या धनपेटी, तिजोरी, जिथे पण तुम्ही पैसे दागदागिने ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. तुमच्या घरात, तुमच्या जीवनात आजीवन धनाची बरकत कायम बनवून राहील. त्यामुळे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत या उपायास आवर्जून करा आणि पूर्ण वर्षभर सुखी राहा. बघतो आज जे काही सांगतोय लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही कोणत्या बिकट संकटामध्ये फसले गेलेले आहात आणि अशा स्थिती परिस्थितीतून तुम्ही तातडीने बाहेर पडू इच्छिता तर आजच्या दिवशी प्रभू श्री कृष्णांच्या पूजेमध्ये वाहिलेली तुळशीची फक्त 2 पाने उचलून घ्या आणि रात्री झोपतेवेळी ही 2 तुळशीची पाने आणि 1 कवडी आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन प्रभू श्री हरी विष्णू अवतार श्री कृष्णांच्या या संकटनाशक मंत्राचा केवळ 11 वेळा जप करायचा आहे. मंत्र सांगतोय, लक्ष देऊन ऐका. बघतो यास तुम्ही लिहून घ्याल तर उत्तमच राहील. तुम्ही स्क्रीनवरही पाहू शकताय. तर ती मंत्र आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बघतो या मंत्राचा 11 वेळा जप करून झाल्याच्या नंतर तुमच्या हातातील ती 2 पाने आणि कवडीला तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवून अगदी निश्चिंत गाढ झोपी जायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या तुळशीच्या पानांना घराच्या बाहेर मातीत पुरा आणि त्या कवडीला घराच्या मंदिरात ठेवून द्या. बघतो विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक समस्यांचे समाधान या उपायाने तात्काळ होऊ लागेल. तुमची सर्व दुःखी, त्रासांच्या पीडा त्वरित दूर होऊ शकतात आणि तुम्हाला याची खबरही लागणार नाही. मग तुम्ही यास माना अथवा नका मानू, धर्म आपल्या जागी आहे आणि या उपायांच्या शक्तीही आपल्या जागी आहे. तर पहा बघतो या टोना उपायांच्या धार्मिक व तांत्रिक ताकदींच्या दुनियेत विश्वास असणे खूपच आवश्यक आहे. कारण की जे लोक मानतात त्यांच्यासाठी दैविक शक्ती आहे, देव आहे, आणि जे लोक मानत नाही तर ते त्यास दगड समजतात. म्हणजेच की साक्षात परमेश्वर तुमच्यासमोर उभाही ठाकला तरी तो त्यांच्यासाठी दगडाप्रतीच आहे. आणि तिथेच जर तुम्ही देवतेला मानता तर तोच दगड तुमच्यासाठी पूजनीय होऊन जातो. तर आज मी तुम्हाला ही जी काही तांत्रिक गोष्टीची माहिती सांगितलेली आहे हे सर्व काही तुमच्यातील दृढ विश्वासावर, तुमच्या आस्थेवर अवलंबून आहे. जर तुमच्या दृढ विश्वासाची आस्था असेल तरच तुम्हाला हे दृढ प्रभावशाली परिणाम देतील. तर आपले भाग्य परिवर्तन करण्यासाठी आजच्या या जन्माष्टमीच्या 26 ते 27 ऑगस्ट सोमवार व मंगळवार या पावन पर्वात या उपायांना तुम्ही आज रात्रीपासून ते उद्या रात्रीपर्यंत जरूर अंमलात आणा आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि खुशहालीला वाढवा. खूप खूप धन्यवाद.